कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णू प्रबोधस्तव आणि चातुर्मासाची सांगता. ऐका महत्त्व आणि मान्यता. नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला दिवाळीचा सण दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णू प्रबोधस्तव असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत आहे. कार्तिक एकादशी कधी आहे, तारीख, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया. आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी 5 महिन्यांचा झाला होता. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा सन 2023 मध्ये गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी. विष्णू शयन ते विष्णू प्रबोधस्तव. कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशी देवशयनी एकादशी म्हटले आहे. त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधस्तव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांचे उद्यापन केले जाते. तसेच मित्रांनो, देव कधी जागे होणार, कोणत्या तारखेपासून लग्नासह सर्व शुभ कार्य सुरू होतील केली जाते आणि उपवास केला जातो. यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास आल्याने श्रावण 2 महिन्यांचा तर चातुर्मास 5 महिन्यांचा होता. त्यामुळे देव उठणी एकादशीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. लग्नासारख्या शुभ सोहळ्यांना देवउठाणी ग्यारसापासून सुरुवात होत असल्याने यासाठीही लोकांना बराच वेळ देवउठणी एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून 4 महिन्यांनी जागे होतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देव उठणी एकादशी म्हणतात. यावर्षी देव उठणी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा पाहावी लागते. देव उठणी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त. पंचांगानुसार देव उठणी एकादशी तिथी 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:33 सुरू होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:31 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 23 नोव्हेंबरला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या तारखेपासून सर्व शुभ कार्य सुरू होतील.
देवउठणी एकादशीला शुभ मुहूर्त मानले जाते. देवशयनी एकादशीच्या तिथीपासून क्षीरसागरात निद्रावस्थेत गेलेले भगवान श्रीहरी देवउठणी एकादशीपासून जागे होतात. यामुळे शुभ आणि शुभ कार्य ही 4 महिने बंद राहतात. मग देवउठणी एकादशीपासूनच शुभ कार्य सुरू होतात. हिंदू धर्मात देवउठणी एकादशीला शुभ मुहूर्त मानले जाते. याचा अर्थ असा की या दिवशी शुभ मुहूर्त न पाळता सर्व शुभ आणि धार्मिक कार्य करता येतात. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला भगवान विष्णू आणि तुळशीजींचा विवाह होतो. या दिवशी शालिग्राम रोप आणि तुळशीच्या रोपाचा विवाह केला जातो. घरामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते, घरात समृद्धी येते. तसेच मित्रांनो, प्रबोधिनी एकादशीची कथा. धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा, कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल सांगा. या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी विवाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देवस्थान, देवउठणी एकादशी, देवउठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. आता मी आपल्याला त्याची महानता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. देवस्थान एकादशी व्रतकथा. एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत असे. एकादशीच्या दिवशी प्रजा चाकर मारण्यापासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर ठेवा. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, ठेवू, पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही. त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता. नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला. अंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की ये देवा, अन्न तयार आहे. त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले. अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो कामाला गेला. 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट सामुग्री द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. राजा म्हणाला की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसला नाही. राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा. राजा एका झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव दे. पण देव आला नाही. मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणांची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रगट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले. खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.